नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केट निफ्टीमध्ये ओपनिंग बऱ्यापैकी फ्लॅट झालेलं, कालच्या क्लोजिंगच्या आसपास ओपन झालेलं आणि निफ्टी जो आहे तो मोस्ट ऑफ द टाईम निफ्टी 24,700च्या आजूबाजूला ट्रेड केला। 24,740 ते 24,680 या रेंजमध्ये मोस्ट ऑफ द टाईम स्पेंड केला निफ्टीनं। क्लोजिंगला चांगलं थोडंसं रिकव्हरी निफ्टीमध्ये आलं, पण आज थोडं बँक निफ्टी सकाळपासून वीक होता। जवळपास मॉर्निंग सेशनमध्येच बँक निफ्टी जो आहे तो 350 पॉईंटच्या आसपास मायनस गेलेला, 350-400 पॉईंट, जवळपास 50,300पर्यंत बँक निफ्टी आलेला। क्लोजिंगला बँक निफ्टीमध्ये चांगली रिकव्हरी आली। 50,400पासून 50,700पर्यंतची रिकव्हरी रॅली बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली, पण ओव्हरऑल बँक निफ्टी 100-1 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला। पण निफ्टी फ्लॅट ट्रेडिंग सेशननंतरनं क्लोजिंगला आलेल्या रिकव्हरीच्या जवळपास 70 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये निफ्टी बंद झाला। सेन्सेक्स जवळपास 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला। पण आज ओव्हरऑल एक वोलाटाईल ट्रेडिंग सेशन राहिला ड्युरिंग डे निफ्टी बँक निफ्टी, खास करून आज बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये चांगली जोराची वोलॅटिलिटी बघायला मिळाली। सडनली 50,400, 50,700, परत 50,400 अशा पद्धतीचे स्विंग्स बँक निफ्टीने दिले आणि परिणामी निफ्टीमध्ये सुद्धा मायनर 20-30 पॉईंटचे स्विंग्स अप अँड डाऊन्स आले। एकंदरीत थोडासा वोलाटाईल ट्रेडिंग सेशन राहिला एक्सपायरीच्या दिवशी, पण ओव्हरऑल मार्केट जे आहे ते 24,700च्या वर मोस्ट ऑफ द टाईम मेंटेन राहिले। त्यामुळे उद्याच्या सेशनसाठी जर टेक्निकल लेवल्स बघायला झालं तर 24,700 एक सपोर्ट आहे। 24,700च्या खाली आला तर 24,600पर्यंत येऊ शकतो। 24,700च्या अबाव मेंटेन राहिला तर फर्दर अपमूव 24,800-850पर्यंत येऊ शकते। 24,850 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, तेव्हा निफ्टी उद्या 24,850 रेजिस्टन्स आहे। लोअर लेवलला 24,700च्या खाली आला तर 24,600पर्यंत येऊ शकते। या अकॉर्डिंग तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये 50,800च्या अबाव मेंटेन राहिला तर 51,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतं। 50,800 क्रॉस करून मेंटेन राहिला तर 51,000, अदरवाईज 50,500 एक फर्स्ट सपोर्ट आहे आणि त्याच्या खाली आला तर आजचा जो लो आहे 50,300 तो एक सपोर्ट म्हणून ॲक्ट करू शकतो उद्याच्या लेवलला। तेव्हा बँक निफ्टीमध्ये 50,800च्या अबाव 51,000, 50,800च्या खाली मेंटेन राहिला तर 50,500 फर्स्ट सपोर्ट, सेकंड 50,300पर्यंत येऊ शकतो। या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता। FIDIचा डेटा आजचा अजून अपडेट नाही, पण काल FISने 1,500 करोडची विक्री केली, DISने 2,200 करोडची खरेदी केली। FIS कंटिन्यूअस विकत आहेत। ह्या महिन्यामध्येही कालच्या सेशनमध्येही विकलेलं आहे, परवाच्या सेशनमध्येही विकलं, कालही विकलं आहे आणि मला वाटतं आज ज्या पद्धतीनं मार्केटला मूव आहे, मला वाटतं FISचा सेलिंग आकडेच येऊ शकतो। ओव्हरऑल आज NSEमध्ये 1,560 शेअर्स वाढले, त्या बाजूला 832 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 37 शेअर्स वाढले, त्या बाजूला 12 शेअर्समध्ये पडत झाले। ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे। होणार सेक्टर इंडिसाइजमध्ये आज बँकिंग सेक्टरनं थोडं अंडर परफॉर्म केलं दिवसभर, पण बाकी फार्मा, मेटल आणि FMCG सेक्टरमध्ये आज चांगली रॅली, पॉझिटिव्ह रॅली बघायला मिळाली आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला। उद्याच्या सेशनसाठी बघायचं झालं तर आज FOMCचे मीटिंग मिनिट्स येणार आहेत, त्यामुळे US मार्केट आफ्टर FOMCचे फेडरल रिझर्व्हच्या मिनिट्स जे येणार आहेत त्यानंतरनं US मार्केटची चाल कशा पद्धतीनं राहतं ते बघणं गरजेचं आहे। जर US मार्केट चांगले पॉझिटिव्हमध्ये रिॲक्शन दिले मीटिंग मायन्यूट्सला, जे काही फोरकास्ट आहे रेट इन्क्रीजचं, त्याला जर पॉझिटिव्ह रिॲक्शन देऊन पॉझिटिव्हमध्ये गेले तर आपण एक पॉझिटिव्ह सुरुवात करू शकतो। पण मीटिंग मायन्यूट्समध्ये थोडंफार हॉकिश किंवा थोडंसं निगेटिव्ह काय असेल मार्केटसाठी तर मला वाटतं US मार्केट्स निगेटिव्ह रिॲक्ट करतील। निगेटिव्ह रिॲक्ट केलं तर आपलं ओपनिंगसुद्धा निगेटिव्ह होऊ शकतं। त्यामुळे ओव्हरऑल फोकस जो आहे उद्याच्या सेशनला तो FOMCच्या मीटिंग मायन्यूट्सवर आहे। मीटिंग मायन्यूट्स ज्या पद्धतीने येतील त्यानुसार मार्केटमध्ये उद्या आपल्याला ओपनिंग गॅप अपवर गॅप डाऊन बघायला मिळू शकतं। ओव्हरऑल आता युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहे। डाऊ फ्युचर जे आहे ते 40 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं US आणि युरोप मार्केट सध्या तरी पॉझिटिव्ह आहेत, पण बघणं गरजेचं आहे मीटिंग मायन्यूट्स जे रात्री येतील मिडनाईट आपल्या टायमिंगनुसार, त्यानंतर US मार्केटची चाल कशी राहील, कशा पद्धतीनं क्लोज देतील त्यानुसार आपलं उद्या मार्केटचं ओपनिंग अवलंबून आहे। तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव आहे। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।